मुंबईत आज पहिल्यांदाच मॅनग्रोव्ह प्लांटेशनचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि छेडानगर वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे जॉईंटली हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला. छेडानगरचे आमचे रहिवासी आनंद हे मॅनग्रोव्ह प्रोटेक्ट करण्याकरता नेहमीच इनिशिएटिव्ह घेत असतात आणि त्यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हा उपक्रम चालू होतो आहे आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. दीड आठवड्यापूर्वी हायकोर्टात जे प्रदूषणाच्या संदर्भात ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी हायकोर्टाने राज्य सरकार आणि महानगरपालिका आणि विविध प्राधिकरणांना अत्यंत कडक शब्दात सुनावलं की मुंबईचं प्रदूषण कमी करण्याकरता ॲक्शन प्लॅन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम मुंबईचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. मुंबईचं पूर्वीचं जे कांदळवन क्षेत्र आहे ते कमी होत असल्याकारणामुळे मुंबईत जे प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे त्याचं पण एक कारण आहे. कारण या ठिकाणी डेब्रिज टाकून झोपड्या करून कांदळवन क्षेत्र हे कमी करण्याचा काही भूमाफियांचा नेहमी प्रयत्न असतो. प्रशासन त्याकरता वारंवार कारवाई करत असते, परंतु कारवाई केल्यानंतर परत त्या ठिकाणी झोपड्या होत असतात. आपण बघाल तर या आजूबाजूच्या परिसरात पहिला हा संपूर्ण परिसर खाली होता, पण आता त्या ठिकाणी झोपड्या झालेल्या आहे. हा साधारण 20-21 हेक्टरचा हा परिसर आहे. आज छेडानगर वेलफेअर असोसिएशनसारख्या संस्था या प्रोटेक्ट करण्याकरता नेहमी प्रयत्न करत असतात, पण त्यांना पण जे शासनाकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत मिळत नसल्याकारणामुळे या ठिकाणी झोपड्यांचं प्रमाण खूप वाढत आहे. मुंबईत पण प्रमाण वाढत आहे. आता दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 700 हेक्टर हे कांदळवन क्षेत्र आहे मॅनग्रोव्हचं पूर्ण, तर ते वाचवण्याकरता फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण आता इनिशिएटिव्ह घेतला आहे. या ठिकाणी मोरे अधिकारी आहेत, जाधव आहेत, यांनी हा उपक्रम चालू करण्याकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईला वाचवण्याकरता आता मॅनग्रोव्ह वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा मिशन मोडने आम्ही हा एक उपक्रम आजपासून चालू केला आहे आणि आजपासून संपूर्ण मुंबई शहरात मॅनग्रोव्ह वाचवण्याकरता मॅनग्रोव्ह आहे ते वाचवायचं आणि त्याचबरोबर मॅनग्रोव्ह प्लांटेशन करून त्याचं क्षेत्र वाढवण्याचा हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांना पण आव्हान करणार आहे, सर्व NGO असतील, सर्व शाळा, कॉलेज आणि विशेष करून आमचे कोळी बांधव जे कोळीवाड्यातले आहेत त्यांना ह्या उपक्रमात आम्ही आता सामील करून घेऊन एक मिशन मोडने जसं स्वच्छ भारत अभियान होतं असं जे विविध अभियान ह्या पूर्वीत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने चालू केलं तसं आजपासून हे पण एक अभियान मॅनग्रोव्ह वाचवायचे आणि मॅनग्रोव्ह इम्प्रूव्ह करायचे आणि वाढवायचे त्याचं एक अभियान म्हणून आम्ही हे आजपासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. नाही, या राज्य सरकारला आम्ही हीच विनंती करणार आहे की मुंबईतलं मॅनग्रोव्ह वाचवण्याकरता अभियान जे आम्ही चालू केलेलं आहे त्याच्यात राज्य सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अपुरा स्टाफ असल्याकारणामुळे ज्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करायला पाहिजे ती कलेक्टर डिपार्टमेंट करतं, पण कलेक्टर डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि जॉईंटली हा डेमोलिशनचा प्रोग्राम ठेवत नसल्याकारणामुळे आणि अपुरे कर्मचारी असल्याकारणामुळे हे झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे. म्हणून यांच्याकडे संख्याबळ पण वाढवायला पाहिजे आणि दुसरा हा बफर झोन आहे ना, हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर येतो. त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाही आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे लिगल त्याची अथॉरिटी नसल्याकारणामुळे त्यांना पण कारवाई करण्याकरता अडचण होते. तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारला ही विनंती करणारा हा बफर झोन हा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जर हँडओव्हर केला तर फॉरेस्ट ॲक्ट इकडे लागेल आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे फॉरेस्ट ॲक्ट हा अत्यंत कडक आहे आणि त्याचं उल्लंघन केलं तर अत्यंत कडक त्यात कारवाई होते. जर फॉरेस्ट ॲक्ट लावला तर एक भीती भूमाफियांमध्ये निर्माण होईल आणि भूमाफिया झोपड्या टाकण्याची किंवा भरणी करण्याची, रॅबिट टाकण्याची या ठिकाणी हिंमत करणार नाही. तर सर्वांना माहिती आहे नगरपालिका, नगरपरिषद ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि यापूर्वी पण त्या वैयक्तिक पातळीवर लढल्या गेलेल्या आहेत आणि वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोप त्या स्थानिक पातळीवर झालेले आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या महायुतीवर कुठलाही होणार नाही आहे. 3 तारखेच्या रिझल्टनंतर पुन्हा एकदा सर्वजण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या माध्यमातूनच काम करणार आहेत. त्यामुळे आणि गेल्या 7 वर्ष 10 वर्ष स्थानिक निवडणुका न झाल्या कारणामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा निवडणूक लढवण्याची होती. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या पक्षाकडे मत व्यक्त केलेलं की आम्हाला निवडणूक लढवायची आहे, आम्हाला स्थानिक पातळीवर ज्यांच्याशी युती करायची आहे ते आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ. कारण त्या कार्यकर्त्यांनीच आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी आपल्यासाठी काम केलं होतं. आता त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक नेता म्हणजे जो आमदार असेल, खासदार असेल किंवा नेता हा त्यांच्या पाठीशी उभे राहणार. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात जे चित्र दिसतं आहे ते कार्यकर्त्याच्या पाठी नेता उभा आहे, जो आमदार उभा आहे, जो खासदार उभा आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळे आज महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे, ज्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले, ज्या कार्यकर्त्यांमुळे खासदार निवडून आलेले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिल्या कारणामुळे हे वातावरण तुम्हाला दिसून येतं आहे.
पुन्हा एकदा 3 तारखेनंतर सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाचं काम परंतु करतो. मंत्री नितेश राणे म्हणतायत की 1 नंबर हे फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, 2 आणि 3 नंबरला महत्त्व नसतं. नाही, ह्या सर्व गोष्टी लोक ठरवत असतात, कोणाच्या बोलण्यावरून होत नाही. तर 3 तारखेला आपल्याला कळेल कोण किती नंबरवर आहे. त्यामुळे कोणी मंत्र्याने नंबर देणं योग्य ठरणार नाही. नंबर देणं हे लोक ठरवत असतात आणि लोक मतदानाच्या माध्यमातून नंबर ठरवतात. ज्या पद्धतीने नाही, राऊत साहेब आजच खूप दिवसांनी उपचार घेऊन आजच माध्यमांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागत पण करतो आणि त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात तर नेहमीच आम्ही त्यांना स्वास्थ्य त्यांचं चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना नेहमीच शुभेच्छा पण देत असतो. परंतु राऊत साहेब जे बोलतात ते कधीच खरं होत नाही आहे. यापूर्वी पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून घटनाबाह्य सरकार पडणार, हे होणार, असे कित्येक भाकीतं त्यांनी केली आहेत आणि दरवेळी नवीन भाकीत करत असतात आणि तुम्हाला 1-2 दिवसापुरतं ती बातमी मिळते, पण त्याच्यात काही सत्य नसतं, ते सगळं खोटं ठरतं. त्यामुळे त्यांची जी भाकीतं आहेत किंवा त्यांनी केलेले काही वक्तव्य आहे ते आपण गांभीर्याने घेऊ नये आणि मी त्यांना विनंती करतो आपण महाराष्ट्रातल्या राजकारणावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या प्रकृतीवर आता जास्त लक्ष द्यावं. जेलमध्ये टाकणं ह्या काही सरकारचं काम नाही, ते न्यायव्यवस्थेचं काम आहे. न्यायव्यवस्था आणि या संदर्भातला निर्णय घेते. त्यामुळे जो काही निर्णय घेतलेला आहे तो न्यायव्यवस्थेने घेतलेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे. त्यात सरकार आणि कुठल्याही राजकीय पक्षाचं काही भूमिका नव्हती. नाही, लाडक्या बहिणींमुळेच विधानसभेवर सत्ता आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बाबतीत जी योजना चालू केलेली आहे त्याचं क्रेडिट सर्वांचंच आहे. महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाचं आहे, प्रत्येक नेत्याचं आहे. त्यामुळे ते जो निर्णय त्यावेळी झालेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, पण तो निर्णय घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण होते, अजितदादा पवार पण उपमुख्यमंत्री होते आणि महायुतीचं सरकार होतं. त्यामुळे क्रेडिट ते महायुतीचं आहे आणि ते क्रेडिट महायुतीला मिळणार आणि सर्व लाडक्या बहिणी ह्या महायुतीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी मतदान करतील. सन्माननीय माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या प्रयत्नाने इथे खेडानगर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन स्थानिक नागरिक यांच्या वतीने आज अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा उपक्रम हा अतिशय उपयुक्त अशासाठी आहे की आपण कांदळवनाची परत रोपं लावतो आहे, झाडं लावतो आहे, कांदळवन इथे पुनर्जीवित करतो आहे. आज आपण बघतो आहे मुंबईत, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगात आज पर्यावरणाचा इतका भयानक प्रश्न तयार झालेला आहे. आज मागची अनेक वर्ष आपण बघतो की मुंबईतल्या बऱ्याचशा वनजमिनी होत्या जिथे कांदळवन होतं, तिथे या भूमाफियाने सगळी भरणी करून कांदळवन नष्ट करून आपापल्या तिकडे इमले बांधलेले आहेत आणि कांदळवन नष्ट झालेलं आहे. पर्यावरणासाठी हा फार मोठा धोका आहे, मुंबईसाठी तरीच म्हणा. आज मी राहुल शेवाळ्यांचं अभिनंदन करीन की आज या खेडानगरमध्ये हा जो तुम्ही प्लॉट दाखवला आहे, ह्या प्लॉटमध्ये आधी कांदळवन होतं, पण कालांतराने ते नष्ट झालं होतं. मी विधी समिती आणि नगरसेवक असताना हा प्लॉट नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला. बाजूला बघा, हे सगळं तिकडे प्लॉट होतं, दाखवा तिकडे, हे बघा, हे सगळं एन्क्रोचमेंट झालेलं आहे, हे एन्क्रोचमेंट झालेलं आहे. हे थोडंसं आमच्या हद्दीच्या बाहेर येत होतं म्हणून आम्हाला काय करता आलं नाही, पण हा प्लॉट आम्ही वाचवलेला आहे. आणि आज तो प्लॉट नुसता वाचवला नाही की कांदळवनाचे पुनर्जीवन करून आम्ही हा संदेश देतो आहे खेडानगरवाल्यांना की अशी कांदळवन वाचली पाहिजेत. आज आपण बघतो आहे की एका बाजूला आज नाशिकला जो कुंभमेळा घेतलेला आहे त्याच्याशी 1800 झाडांची कत्तल होते. म्हणजे सरकारला पर्यावरण प्रदूषण ह्याविषयी किती आत्मीयता आहे किंवा किती जिव्हाळा आहे ह्याच्यावरनं कळतं. आणि आज हा एक संदेश जातो आहे. आजही हा कार्यक्रम, हा उपक्रम करून ह्या सरकारने, वनमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या जातीने लक्ष घालून जिथे जिथे कांदळवनाची क्षेत्र आहेत ती जोपासली गेली पाहिजेत. आणि ही जोपासली गेली तरच पुढे मुंबईचं जे भवितव्य आहे, पर्यावरण आहे, येणाऱ्या नव्या पिढीसाठी ज्या काही गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या तरच होतील. अन्यथा पुन्हा इकडे झोपडपट्टीवरनं एसआरएवरनं नंतर तुमचा पुनर्विकास आणि ह्याच्यातच हे सगळं संपून जाणार आहे. तर मी खरोखरच आज वन खात्याचं, राहुल शेवाळेचं, असोसिएशन आणि सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करतो. आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ह्याच्यापुढे आमचं स्वतःचे लक्ष राहून कांदळवन कसं जोपासलं जाईल,
कसं संपूर्ण लावलं जाईल ह्याची आम्ही काळजी घेऊ. एक तर बघा, राजकीय हस्तक्षेप नाही, राजकीय वरदहस्ताशिवाय हे होऊ शकत नाही. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस तक्रार केल्या, काय केल्या, परंतु काय झालं आहे की ते फिरवाफिरवी, ही जागा वन खात्याची आहे, ती जागा कलेक्टरची आहे, तर त्याच्यामुळे ते वन खात्याच्या डिपार्टमेंटने कारवाई केली पाहिजे, कलेक्टरच्या ठिकाणी कलेक्टर केली पाहिजे. BMC वन खात्याकडे बोट दाखवते, वन खातं BMCकडे दाखवते, कलेक्टर BMCकडे दाखवते. अशा पद्धतीची ही टोलवाटोलवी चाललेली आहे. आणि या सरकारी अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना मला हेच सांगायचं आहे की आपण राजकारण एका मर्यादेत खेळलं पाहिजे. लोकांच्या जीवाशी आरोग्याशी ज्या निगडीत समस्या आहेत त्या समस्याबाबतीत कुठलीच कॉम्प्रोमाइज करता कामा नये. आणि आता तरी सरकारने लक्ष घालून हे जे एन्क्रोचमेंट होत आहेत, हे जे मोकळे श्वास घेणारे प्लॉट आहेत, हे जे कांदळवण आहेत ते जपावेत अशी मी कळकळीची त्यांना विनंती करतो. नाही, वन अधिकारी झोपले होते म्हणजे काय, तुम्हाला तेच सांगतो, वन अधिकाऱ्यांना एक मर्यादा आहेत. वन अधिकाऱ्यांना सांगितलं ते एन्क्रोचमेंट झालं. आता छेडानगरमध्ये आमच्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत तिथे आम्ही स्वतः पण जातीने लक्ष घालतो. पण एवढं तर नक्की की जिथे जिथे वन खात्याची जमीन आहे तिथे तिथे जे एन्क्रोचमेंट झालेलं आहे, तो वन खात्याचा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा काय म्हणतो की त्यांचे लागेबांधे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वन खातं पण तेवढंच जबाबदार आहे वन खात्याला जमिनीवर अतिक्रमण होण्यासाठी. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.